रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी आपल्या खासदारकीच्या कार्यकाळात माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या आशीर्वादानं दिलेले सर्व शब्द पूर्ण केले आणि म्हणूनच इथं पाणी आले, रेल्वे आली आणि अनेक विकास कामं झाली असा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला। ते माढ्यात बोलत होते। आधीच्या सरकारांनी जी कृष्णा भीमा स्थिरीकरण योजना बंद केली होती ती देखील मागील काळात मुख्यमंत्री असताना मी सुरू केली। यासोबतच राहिलेल्या 36 गावांच्या पाण्याचा प्रश्न मिटवल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही अशा शब्दही त्यांनी सभेमध्ये बोलताना दिला। माळशिरस तालुक्याला त्यांच्या दहशतीतून मुक्त करणार आहोत। यासोबतच ज्यांनी रामोशी समाजाचा वापर करून त्यांचे अधःपतन करण्याचा प्रयत्न केला त्यांचाही मुकाबला आम्ही करू। रामोशी असो किंवा धनगर सर्वच समाजांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्याचा विश्वास त्यांनी यावेळी दिला। हे विरोधक जनतेच्या नाही त्यांच्या पुढच्या पिढ्यांच्या भविष्यासाठी एकत्रित आले आहेत। आपल्या पुढच्या पिढ्यांच्या भविष्यासाठी आणि मोदीजी यांना पुन्हा पंतप्रधान बनवण्यासाठी रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना विक्रमी मतानं निवडून देण्यासाठी जनता सज्ज आहे असं ते म्हणाले। पाठीशी आपण पाहतो, हायवेज पाहतोय, पिण्याच्या पाण्याच्या योजना पाहतोय, या ठिकाणी आपण सिंचनाच्या योजना पाहतोय। हे सगळं या ठिकाणी संभव झालं मोदी साहेबांचं नेतृत्व आहे म्हणून। मी तुम्हाला एवढंच सांगू इच्छितो, आता रणजित दादांच्या विरुद्ध पुन्हा एकदा जे उभे राहिलेत जरा त्यांचाही इतिहास बघा, जे उभे राहिलेत त्यांचं एफिडेव्हिट बघा। मी तुम्हाला एक शब्द देतो, या तालुक्याला त्यांच्या दहशतीतून मी मुक्त करणार आहे, मुक्त करणार आहे। सामान्य माणसाला